संस्कृती आर्ट फेस्टिवल नागरिकांनी दिला उदंड प्रतिसाद. संस्कृती, कला आणि संगीताचा सोहळा अनुभवण्यासाठी काणेकर काल दिनांक 8 फेब्रुवारी 2026 रोजी ही मोठ्या संख्येने संस्कृती आर्ट फेस्टिवल 2026 मध्ये सहभागी झाले होते. कला संगमाची विठ्ठलवारी या संकल्पनेवर आधारित या फेस्टिवलचा कालचा तिसरा दिवस खूपच रंगतदार आणि संस्मरणीय ठरला. बॉलिवूडचे सुप्रसिद्ध गायक शान यांच्या मधुर आणि भावस्पर्शी आवाजाने उपवंतला परिसर अक्षरशः भारावून गेला. त्याच्या आवडत्या आणि लोकप्रिय गाण्यांवर रसिकांनी मनसोक्त दाद दिली आणि संपूर्ण वातावरण संगीतमय झाले. संगीतासोबतच लोकनृत्य, शास्त्रीय नृत्य, सूफी संगीत यांची झलक अनुभवायला मिळाली. विविध कार्यशाळा, चित्रप्रदर्शन आणि धाडसी खेळांच्या प्रात्यक्षिकांनी फेस्टिवलचा उत्साह आणखीन वाढवला. कलेचा हा उत्सव पाहण्यासाठी ठाणेकरांनी दिलेला उत्स्फूर्त प्रतिसादच या फेस्टिवलचे खरं यश आहे. लहानग्यांपासून ज्येष्ठांपर्यंत सर्वांनी एकत्र येत संस्कृती आणि संगीताचा मनमुराद आनंद घेतला. अशा महोत्सवामुळे ठाण्याची सांस्कृतिक ओळख अधिक समृद्ध होते आणि आपल्या परंपरेशी नातं अधिक घट्ट होतं. संस्कृती आर्ट फेस्टिवल ठाणेकरांच्या मनात कायमस्वरूपी घर करून राहील यात शंका नाही. सदर प्रसंगी परिवहन मंत्री नामदार प्रतापजी सरनाईक यांनी शान यांचे स्वागत सत्कार केले व शुभेच्छा देतेवेळी जुन्या आठवणी ताज्या केल्या. तसेच यावेळी नगरसेविका परीक्षा सरनाईक, नगरसेविका एकता भोईर, नगरसेविका यज्ञा भोईर व इतर मान्यवर पदाधिकारी, ठाणेकर, नागरिक ही मोठ्या संख्येने उपस्थित होते. माननीय प्रतापजी सरनाईक सन्मान करतील. शान यांचा सन्मान माननीय प्रशांत राठोडजी, संदीप मानवजी आपल्याला येण्याची विनंती. बाकी सर्व मान्यवरांचं जास्त वेळ घेत नाहीये. आम्ही ठरवलेलं आहे की 9 तारखेपर्यंत आदरणीय अजितदादा पवार यांच्या निधनामुळे सत्कार स्वीकारायचा नाही, परंतु फक्त कलावंतांचा सत्कार करायचा म्हणून आपण शानचा सत्कार केलेला आहे. मला शानबद्दल फार वेगळं सांगायची गरज नाही तुम्हाला, कारण तो फक्त ह्या महाराष्ट्राचं नाही तर पूर्ण देशाची शान आहे. आणि मला आठवत आहे की माझी मुलं लहान असताना त्यांच्या राजेश गमरे नावाचा आमचा एक अतिशय चांगला कलाकार आहे, आलाय का खाली, मला दिसला कुठेतरी, पण राजेश कुठे आहे? 25 वर्षापूर्वी, बरोबर 25 साल पहिले राजेश गमरेचा एक कार्यक्रम होता गडकरी रंगयतनमध्ये आणि त्या कार्यक्रमामध्ये शान गेस्ट होता आणि आमची लहान लहान मुलं त्या ठिकाणी परफॉर्म करत होती आणि त्यावेळेस राजेशने शानची ओळख करून दिली होती. 25 वर्षापासूनची ती मैत्री आजही आमची कायम आहे. आणि तुम्हाला हाच तो राजेश गमरे, छोटा अप्पू. परंतु ही 25 वर्षापासूनची मैत्री कायम ठेवल्यानंतर तुम्हाला शानबद्दल अजून एक सांगतो. एवढा मोठा सिंगर आहे, एवढा मोठा सिंगर आहे आणि अनेक हिट त्यांनी दिलेले आहेत, एवढी गाणी त्यांनी गायलेली आहे आजपर्यंत. पण छोट्या छोट्या कार्यक्रमाला सुद्धा जर गेस्ट म्हणून कोणी बोलवलं तर तो त्या ठिकाणी जातो. एक किस्सा सांगतो. सुरेश वाडकरांचा 60वा वाढदिवस मी साजरा केला, याद आहे ना? सुरेश वाडकरांचा 60वा वाढदिवस मी साजरा केला. आजपासून जवळजवळ 8-10 साल होते. आणि रात्री 9 वाजता ही सगळी मंडळी, कलाकार आणि सगळी गायक मंडळी माझ्या घरी आली. कमीत कमी 40 ते 50 गायक होते आणि रात्री 9 वाजता कार्यक्रम त्यांचा चालू झाला. सकाळी 6 वाजता ही लोक आपापल्या घरी गेली. एवढं प्रेम करणारे आपल्या सहकलाकारांवर अशी मंडळी. आणि मला अभिमान आहे की फक्त माझ्या एका फोनवर शाननी सांगितलं की अरे प्रताप जी, आपने मुझे फोन पे कह दिया, खत्म हो गया, आपको कहाँ पे आना है बोलिए. 1.5-2 महिन्यापूर्वी भाईंदरला एक कार्यक्रम घेतला आणि आज ठाणेकरांचा एवढं, म्हणजे मला पहिल्यांदा 11 साल हो गए ये फेस्टिवल को. ये जितने लोग अंदर है ना, ये सिर्फ 7-8% लोग हैं. करीबन 1 लाख लोग हैं बाहर चारों बाजू में घूम रहे. इतना बड़ा फेस्टिवल होता है और लोग, और हमारी फेस्टिवल की जो टीम है ना, ये इंतज़ार करते रहे कि एक फेस्टिवल कभी ख़त्म होता है, दूसरा फेस्टिवल की हम तैयारी कैसे करते हैं. तो ये हमारी टीम के लिए एक तालियां बजानी जरूरी है, क्योंकि 11 साल से पूरा का पूरा ऑर्गेनाइज हमारी ये टीम करी है. नॉन पॉलिटिकल सभी लोग हैं, उनका भी झंडा इनके हाथ में नहीं है और सब कलाकार
को प्यार करने वाले लोग हैं, अलग अलग इंडस्ट्री में काम करने वाले लोग हैं और ये लोग हमारे साथ हैं, इसलिए ये फेस्टिवल हम लोग सक्सेस करने हर साल सक्सेस करते हैं। मैं फिर एक बार आप सभी का धन्यवाद देता हूँ। श्याम जी आपको धन्यवाद देता हूँ कि आपने थाने का ये कार्यक्रम किया। आप गाते रहिए, हम झूमते रहेंगे। धन्यवाद। बहुत बहुत धन्यवाद।